बी ए भाग 1 सेमिस्टर 2 या दुसऱ्या सेमिस्टरचं हे तिसरं युनिट आणि तिसऱ्या युनिटमधलं हे पहिलं प्रकरण आहे 3.1 राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व. तिसऱ्या युनिटचं जसं आपलं नाव होतं कृषी अर्थव्यवस्था आणि कृषी अर्थव्यवस्थेमध्ये मग एक एक घटक आपल्याला आता सविस्तररित्या या युनिटमध्ये शिकायचं आहे. त्यातलं पहिलं प्रकरण होतं की 3.1 राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व काय आहे. तर बघा, राज्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर बऱ्याच अंशी कृषीवरही अवलंबून आहे. तर बघा, राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये द्वितीय व सेवा क्षेत्राचे महत्त्व वाढत असले तरी कृषी क्षेत्राचे महत्त्व हे कमी झालेले नाही. रोजगार, अन्नधान्य उद्योगासाठी, कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी इत्यादी बाबींसाठी आपल्याला या कृषीवर अवलंबून राहावं लागते आणि म्हणून कृषीचे महत्त्व हे खूप जास्त आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने. त्यानंतर एक पहिला पॉईंट आहे राज्याच्या उत्पन्नातील हिस्सा. बघा, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राज्यातील एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याकडे पाहिलं जाते. महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच औद्योगिकदृष्ट्या एक महत्त्वाचे राज्य म्हणून गणल्या जाते. राज्याच्या एकूण उत्पन्नामध्ये सुरुवातीपासूनच उद्योग व सेवा क्षेत्राचा वाटा कृषीपेक्षा जास्त आहे. 60-61 मध्ये राज्य सरकार किंवा राज्याचे उत्पन्न कृषी उत्पन्नाचा हिस्सा हा 26.01% इतका होता. तो 14-15 मध्ये 10.02% राहिला असला तरी कृषीचे महत्त्व हे खूप जास्त आहे, कारण बहुसंख्य लोकसंख्या ही कृषीवर अवलंबून आहे. बघा, बहुसंख्य कृषी उत्पन्नातील हिस्सा जरी जास्त मोठा नसला तरी अवलंबित लोकसंख्या कृषीवरही जास्त आहे. त्यामुळे कृषीचे महत्त्व हे खूप जास्त आहे राज्याच्या दृष्टीने. नंबर 2 आहे रोजगाराच्या दृष्टीने महत्त्व. तर बघा, आपण पाहतो की कृषीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कृषीमध्ये किंवा कृषी आधारित उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो आणि म्हणून रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. बघूया आपण, राज्यामध्ये उत्पन्नातील शेतीचा हिस्सा कमी होत असला तरी रोजगाराच्या दृष्टीने आजही कृषीला महत्त्वाचे स्थान आहे. 16-17च्या आर्थिक पाहणीवरून एकूण रोजगारापैकी सुमारे 25% शेतकरी तसेच 27% शेतमजूर होते. बघा, 25% शेतकरी आणि 27% हे शेतमजूर, म्हणजे जवळपास 72% लोकांना प्रत्यक्षरित्या शेती क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध होतो. औद्योगिक व सेवा क्षेत्रामध्ये अतिरिक्त मजूर सामावून घेण्याची क्षमता नसते, मात्र शेतीमध्ये ती क्षमता आहे. त्यामुळे रोजगाराच्या दृष्टीने शेतीला महत्त्वाचे स्थान आहे. जर 52% लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने आपण जर विचार केला किंवा 16-17च्या वार्षिक पाहणीनुसार जवळपास 52% म्हणजे त्यापैकी 25% हे शेतकरी तर 27% शेतमजूर हे या शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळं शेती क्षेत्र हे मॅक्झिमम लोकांना, जास्तीच्या लोकांना रोजगार मिळवून देण्याचं काम करते. म्हणजेच जे काही अतिरिक्त मजूर आहेत ते या ठिकाणी सामावल्या जाऊ शकतात. त्यानंतर नंबर 3 अन्नधान्याचा पुरवठा. बघा, अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा म्हणून मानल्या जातात. त्यापैकी अन्न जी गरज आहे ती शेतीतूनच पूर्ण केल्या जाऊ शकते. बघा, या गरजांची पूर्तता करण्याचे सामर्थ्य शेतीमध्येच आहे. शेतीमधील उत्पादनातून राज्याच्या जनतेची अन्नधान्याची गरज पूर्ण केल्या जाते. विकासाच्या काळामध्ये लोकसंख्येमध्ये वाढ होत असताना जर शेतीचे पुरेसे अन्नधान्य उपलब्ध झाले नाही तर किमती होऊ शकतात आणि त्याचा विपरीत परिणाम विकासावर होऊ शकतो. आपण या शेतीमधून जर अन्न हे वाढत गेलं, अन्नाचं प्रमाण जर वाढत गेलं, उत्पादनामध्ये जर वाढ झाली तर निश्चितच देशाच्या सुद्धा विकासामध्ये हातभार यामुळे लागल्या जाऊ शकतो. म्हणून अन्नधान्याचा पुरवठा देण्याचं काम शेतीमधून अव्याहतपणे सुरू असते. म्हणून राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचे महत्त्व हे अबाधित आहे असं म्हटल्या जाते. त्यानंतर या उद्योगांना कच्चा माल. राज्यामध्ये अनेक उद्योगांना कच्चा मालाचा पुरवठा शेतीमधून केला जातो. कृषी उद्योगाच्या अंतर्गत शेतीला आदान पुरवणारे आणि शेतीच्या उत्पादनाचा कच्चा माल म्हणून वापर करणारे उद्योग यामध्ये येतात. राज्यामध्ये सर्व उद्योग कृषी उद्योग नसतात किंवा केवळ कृषी उद्योगाच्या आधारावर देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. विकसनशील देशातील ग्रामीण भागाच्या परिवर्तनाचे एक महत्त्वाचं साधन म्हणजे कृषी उद्योग होय. राज्यामध्ये साखर, कापड, वनस्पती, मद्यनिर्मिती यासारखे अनेक उद्योग हे शेतीवर अवलंबून आहेत आणि
शेतीतील कच्च्या मालाशिवाय या उद्योगाची प्रगती होऊ शकत नाही. म्हणून शेतीचं भूमिका उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जाते आणि म्हणून राज्याच्या विकासामध्ये शेती क्षेत्राचं स्थान हे अबाधित आहे. त्यानंतर आहे नंबर 5, इतर क्षेत्राचा आधार. बघा, शेती हा व्यवसाय व्यापार, दळणवळण या क्षेत्रांना भरीव मदत करणारा व्यवसाय मानला जातो. रासायनिक खते, कीटकनाशके, अवजारे इत्यादी उद्योग शेती क्षेत्राला पुरवठा करणारे असल्याने शेतीशी संबंधित आहेत. शेती व शेती उद्योग यांचा परस्पर संबंधामुळे दळणवळण, व्यापार, सेवा या क्षेत्रांना चालना मिळून तेथे रोजगारीमध्ये वाढ होते. त्यामुळं इतर उद्योगांचा आधार म्हणून शेतीकडे सुद्धा पाहिलं जाते आणि म्हणूनच राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषीचे स्थान हे खूप मोठं असल्याचं दिसून येते. त्यानंतर आहे यातलंच दुसरं प्रकरण आहे 3.2 भूमीचा वापर. यातलं 3.1 होतं राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषीचं महत्त्व. 3.2 आहे भूमीचा वापर. तो भूमीचा वापर कशा पद्धतीनं केला जातो ते आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. तर बघा, कोणत्याही प्रदेशातील जमिनीचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. केला जाणे म्हणजे जमिनीचा उपयोग किंवा भूमीचा वापर करणे होय. महाराष्ट्राच्या वाट्याला 3,07,713 चौरस किलोमीटरची जमीन आलेली आहे. इतकी मोठी जमीन महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली आहे. त्यामुळं निश्चितच या जमिनीचा वापरसुद्धा योग्य पद्धतीने होणे अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, जमिनीचा वापर पाहत असताना सर्वात प्रथम महत्त्वाचा पॉईंट येतो म्हणजे नंबर 1 वनाखालील क्षेत्र. तर बघा, वनाखालील क्षेत्र महाराष्ट्रामध्ये वनाखालील जमिनीचे वितरण असमान आहे. सह्याद्री पर्वतांच्या रांगा, त्यापासून पूर्वेकडे पसरलेल्या डोंगर रांगा, घाटमाथ्याच्या पायथ्याजवळच्या प्रदेशामध्ये वन आढळतात. वनाखालील क्षेत्र व पिकाखालील क्षेत्र यांचा परस्पर संबंध असतो. महाराष्ट्र राज्यामध्ये 90-91मध्ये म्हणजे 90-91ची जर आकडेवारी आपण पाहिली तर 51.28 लाख हेक्टर इतके वन होते. ती आकडेवारी जर आपण 14-15मध्ये पाहिली तर ते 52.01 लाख हेक्टर इथपर्यंत पोहोचलेली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर म्हणजेच राज्यात भूमी वापराखालील असलेल्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ 16.91% क्षेत्र हे वनाखाली आहे. प्रत्यक्षामध्ये हे प्रमाण 33% असावं, तोवर संतुलित विकास पर्यावरणाचा समतोल राहिल्या जाऊ शकत नाही. म्हणजे 33% असावं, पण महाराष्ट्र राज्यामध्ये हे प्रमाण 16.91% इतकं आहे. नंबर 2 आहे मशागतीसाठी उपलब्ध नसलेले क्षेत्र. मशागतीसाठी उपलब्ध नसलेले क्षेत्र. बघा, राज्यामध्ये कृषीसाठी उपलब्ध नसलेल्या क्षेत्रात मानवी वसाहती, वाहतूक मार्ग, जलाशय, पर्वत, डोंगर, नद्या, टेकड्या इत्यादीचा समावेश होतो. मशागतीसाठी उपलब्ध नसलेल्या क्षेत्राचे पुढील 2 विभाग पडतात. त्यामधलं अ आहे नापीक व मशागतीस अयोग्य जमीन. नापीक व मशागतीस अयोग्य जमीन. कोकणामध्ये या प्रकारच्या जमिनीचे प्रमाण सर्वात जास्त आढळते. उर्वरित राज्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये नापीक व मशागतीस अयोग्य जमीन आढळून येते. विदर्भात त्याचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रामध्ये या जमिनीखाली असलेले क्षेत्र 90-91मध्ये 16.22 लाख हेक्टर इतके होते. ते 2014-15मध्ये 17.27 लाख इथपर्यंत वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे राज्यामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 5.61% क्षेत्र नापीक व मशागतीस अयोग्य जमीन म्हणून पाहिली जाते किंवा या प्रकारामध्ये ती मोडते. ब आहे बिगर शेती वापराखालील जमीन. बिगर शेती वापराखालील जमीन. बघा, कोकणातील डोंगर रांगा या प्रदेशामध्ये लहान ओढे, नद्या, नाल्या यासारख्या हे खूप जास्त आहे. तर विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची जमीन खूप कमी आहे. मराठवाड्यामध्ये देखील बिगर शेती वापराखालील जमीन खूप कमी आहे. महाराष्ट्रामध्ये या जमिनीखालील असलेले क्षेत्राचा जर आपण विचार केला तर 90-91मध्ये 10.91 लाख हेक्टर हे या प्रकारामध्ये मोडत होते.
त्यात वाढ होऊन 2014-15मध्ये ते 14.82 लाख हेक्टरपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे यामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर तीन मशागतीस खालील नसलेली जमीन म्हणजे पडीक जमीन वगळून. मशागतीसाठी नसलेली जमीन म्हणजे पडीक जमीन वगळून. राज्यामध्ये मशागत खाली नसलेल्या जमिनीचे सर्वात जास्त क्षेत्र भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, तर सर्वात कमी क्षेत्र अकोला धुळे हिंगोली या जिल्ह्यामध्ये असल्याचं पाहावयास मिळते. मशागतीसाठी नसलेल्या जमिनीचे खालील 3 प्रकार पडतात. पहिला आहे मशागत योग्य पडीक जमीन. राज्यामध्ये मशागत योग्य पडीक जमीन कृषी उत्पादन घेण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात, मात्र त्या वापरल्या जात नाहीत किंवा वेगवेगळ्या कारणांनी 5 वर्षापेक्षा जास्त काळासाठी त्या पडीक असल्याचं दिसून येते. राज्यामध्ये या जमिनीचे सर्वात जास्त प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसून येते. राज्यात या जमिनीचे क्षेत्र 90-91मध्ये 9.66 लाख हेक्टर इतके आहे. त्यात घट होऊन 14-15मध्ये 9.19 लाख हेक्टरपर्यंत खाली आलेलं आहे. राज्यामध्ये मशागत योग्य पडीक जमिनी क्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या 2.99% असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर ब कायम कुरणे व चराऊ जमीन. चराऊ कुरणे बऱ्याच प्रमाणात जंगल व इतर शेतीखाली नसलेली जमिनी येथे शक्य आहे. बघा, चराऊ कुरणे बऱ्याच प्रमाणात जंगले व इतर शेतीखाली नसलेल्या जमिनीत येथे शक्य आहे तेथे आढळतात. खाजगी अथवा सरकारी अरण्यामध्ये चराऊ कुरणांची व्यवस्था समितीकडून पाहिली जाते. बऱ्याच वेळा यावर नियंत्रण असत नाही. या जमिनीचे क्षेत्र राज्यामध्ये 90-91मध्ये 11.25 लाख हेक्टर इतके होते. त्यात वाढ होऊन 14-15मध्ये ते आता 12.49 लाख हेक्टरपर्यंत आता वाढलेले आहे. आणि या जमिनीचे प्रमाण एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 4.06% इतकं असल्याचं दिसून येते. त्यानंतर किरकोळ झाडं-झुडपाखालील जमीन. राज्यामध्ये किरकोळ झाडाझुडपाखालील जमिनीचे क्षेत्र 90-91मध्ये 3.01 लाख हेक्टर इतके होते. यात मोठ्या प्रमाणात घट होऊन 14-15मध्ये 2.49 लाख हेक्टरपर्यंत खाली आले. या प्रकाराखालील जमिनीचे क्षेत्र भौगोलिक क्षेत्राच्या केवळ 0.8% इतके आहे. उपरोक्त 3 प्रकारच्या जमिनी क्षेत्र शेतीखालील नसलेले क्षेत्र म्हणून ओळखलं जाते. त्यानंतर आहे नंबर 4 पडीत जमीन. राज्यामध्ये पडीत जमिनीचे प्रमाण कमी होत आहे. जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला जातो. पडीत जमीन ही 2 प्रकारची असून यामध्ये चालू पडीत जमीन आणि पडीत जमिनी समावेश होतो. राज्यामध्ये पडीत जमिनीचे सर्वात कमी क्षेत्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, तर सर्वात जास्त क्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यातलं आहे चालू पडीत जमीन. जे क्षेत्र 1 वर्षाकरता पडीत असते त्याला चालू पडीत क्षेत्र असे म्हणतात. राज्यामध्ये या जमिनीचे क्षेत्र हे 90-91मध्ये 8.98 लाख हेक्टर होते. ते 14-15मध्ये आता वाढून 13.99 लाख हेक्टरपर्यंत आता वाढलेलं आहे. आणि एकूण भौगोलिक क्षेत्राचा विचार करता 4.55% क्षेत्र हे चालू पडीत जमिनीखाली येते. त्यानंतर ब इतर पडीत जमीन. बघा, हे क्षेत्र 1 ते 5 वर्षापर्यंत पडीत असते. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं जमीन 1990-91मध्ये 10.63 लाख हेक्टर होतं. त्यात वाढ होऊन त्या 14-15मध्ये 11.88 लाख हेक्टरपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राचा विचार करता 3.86% क्षेत्र इतर पडीत जमिनीखालीमध्ये येते. त्यानंतर नंबर 5 महत्त्वाचा आहे की पिकाखालील क्षेत्र. पिकाखालील क्षेत्र ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण त्याशिवाय आपल्या अन्नधान्यामध्ये वाढ होणार नाही. त्यामुळे पिकाखालील क्षेत्र हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, राज्यामध्ये गेल्या काही वर्षात या क्षेत्रामध्ये वाढ झालेली दिसून येते. पिकाखालील क्षेत्राचे निव्वळ पिकाखालील क्षेत्र व दुबार तिबार पिकाखालील क्षेत्राचा समावेश होतो. या 2 पिकाखालील एकूण क्षेत्राचा आपण स्थूल क्षेत्र म्हणून विचार करत असतो किंवा त्याला स्थूल क्षेत्र म्हणून म्हटलं जाते. त्यातलं आहे निव्वळ पिकाखालील क्षेत्र. बघा, निव्वळ पिकाखालील क्षेत्र राज्यामध्ये 90-91मध्ये निव्वळ पिकाखालील क्षेत्र
हे 185.65 लाख हेक्टर इतके होते. 14-15मध्ये ते आता 173.44 लाख हेक्टरपर्यंत आहे. 1990-91ची आकडेवारी जर आपण पाहिली, 90-91 ते 2014-15 या काळात निव्वळ पिकाखालील क्षेत्र 12.21 लाख हेक्टरने कमी झाले असून भौगोलिक क्षेत्राचे निव्वळ पिकाखालील असलेले क्षेत्र 56.39% इतकं आहे. म्हणजे एकूण भूभागापैकी 56.39% हे निव्वळ पिकाखालील क्षेत्र म्हणून गणल्या जाते. म्हणजे खूप मोठा भाग आपण पिकाखाली म्हणजे पिकासाठी आपण ही जमीन वापरत असतो. त्यानंतर नंबर ब दुबार व तिबार पिकाखालील क्षेत्र. दुबार व तिबार पिकाखालील क्षेत्र राज्यामध्ये दुबार व तिबार पिकाखालील क्षेत्र 1990-91 मध्ये 32.55 लाख हेक्टर होते, तर ते 2014-15 59.29 लाख हेक्टरपर्यंत वाढले असून ही वाढ 26.34 लाख हेक्टर आहे. गेल्या 2 दशकात महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे दुबार व तिबार पिकाखालील क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 19.28% इतके जमीन हे दुबार आणि तिबार पिकाखालील पिकासाठी वापरलं जाते. ज्या ठिकाणी दुबार पीक घेतल्या जाते तिबारसुद्धा पीक घेतल्या जाते. त्यानंतर पिकाखालील स्थूल क्षेत्र. पिकाखालील स्थूल क्षेत्र बघा, निव्वळ पिकाखालील क्षेत्र आणि एकापेक्षा अधिक वेळा घेतलेल्या पिकाखालील क्षेत्र आणि एकापेक्षा अधिक वेळा घेतलेल्या पिकाखालील क्षेत्राची बेरीज म्हणजे पिकाखालील स्थूल क्षेत्र होय. म्हणजे वरच्या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर स्थूल पिकाखालील क्षेत्र आपल्याला मिळते. राज्यामध्ये 1990-91 मध्ये पिकाखालील स्थूल क्षेत्र 218.60 लाख हेक्टर होते, ते 14-15 मध्ये 232.73 लाख हेक्टरपर्यंत वाढलेलं आहे. याचाच अर्थ गेल्या 25 वर्षात पिकाखालील स्थूल क्षेत्रामध्ये 14.13 लाख हेक्टरने वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे राज्याला अन्नधान्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत नाही. मोठ्या प्रमाणात अन्नधान्य मिळत आहे. 2014-15 मध्ये राज्यातील पिकाखालील स्थूल क्षेत्राचे एकूण भौगोलिक क्षेत्राशी असलेले प्रमाण 75.66% होते. हे प्रमाण निश्चितच खूप मोठे आहे असं आपल्याला दिसून येते. कृषीसाठी जमीन वापर जर आपण पाहिलं तर कृषीसाठी जमीन वापरामुळे निव्वळ पिकाखालील क्षेत्र, पडीत जमीन आणि मशागतीत नसलेली जमीन, पडीत जमीन वगळून यांचा समावेश होतो. महाराष्ट्रामध्ये 14-15 मध्ये निव्वळ पिकाखालील क्षेत्र 56.39%, पडीत जमीन 8.41%, मशागतीखाली नसलेली आणि 7.85% इतके जे क्षेत्र आहे पडीत जमीन आणि मशागतीसाठी नसलेली जमीन याचा समावेश संभाव्य कृषी क्षेत्रात केला जातो. आपण 19 आकडेवारी जर पाहिली तर पिकाखालील क्षेत्र असेल, दुबार तिबार पिकाखालील क्षेत्र असेल, हे निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते.